नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता जानकीला मात्र समजलेलं असतं की आता आपल्या आशीर्वाद बंगल्यावर एक खूप मोठं संकट आलेलं आहे. कारण त्या ऐश्वर्याने अख्खं घर गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतलं. हे सुमित्राने आता फोन करून सर्व काही जानकीला सांगितलेले असते. हे ऐकल्यानंतर आता जानकीला एक खूप मोठा असा धक्का बसतो. तर आता ऋषिकेशने सांगितलेलं असतं की हे बघ जानकी, त्या घरामध्ये किती काही झालं तरी तू त्या घरात नाही जायचं. अगदी सारंगला कितीही लोकांनी मारहाण केली तर त्याची शिक्षा तीच आहे. मग त्याची शिक्षा त्याला आज भेटते आणि त्या घरातील कोणत्याही लोकांशी आपल्याला कोणताही संबंध ठेवायचा नाही. आणि हे बघ जानकी, जर तू त्या घरामध्ये परत गेली तर आपल्यामध्ये आणखीन जे काही आहे नातं आहे तर ते आपल्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतील आणि आपल्या नात्यामध्ये पुन्हा वादविवाद सुरू होतील. त्यामुळे जानकी, तुला काय करायचं आहे ते तू करू शकते. कारण एकदा तर मी तुला समजावलं होतं, तेव्हा तर तू चूक केली होती, पण तरीसुद्धा तू जर चूक केली तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. मी तुला त्या बाबतीत माफ नाही करणार. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, असं काही करू नका. कारण ते घर तुमच्यासुद्धा हक्काचं आहे आणि त्या घरातील माणसंसुद्धा. कारण त्या घरातील माणसांनी काही वेळेस जो चांगला विचार केला तुमच्याबद्दल, तुम्हाला जे काही अगदी त्यांनी आता लहानपणापासून जेव्हा लहानपणी तुमची पार्वती आई तुम्हाला अगदी सोडून देवाघरी गेली होती, तेव्हा मात्र आता पार्वती आईने एक विश्वास म्हणूनच सुमित्रा आईंच्या पदरात तुम्हाला टाकलं होतं. मग त्या सुमित्रा आईने अगदी तुमचं कोणतंही पालनपोषण करण्यामध्ये कोणती काटकसर केली का? तुम्हाला किती दिवस त्यांनी माहिती होऊन दिलं नाही की तुम्ही सुमित्रा आईंचे लेक आहात की पार्वती आईंचे. पार्वती आईने किती विश्वासावर हे जे काही केलं तर ते सुमित्रा आईवर विश्वास ठेवून. आणि एका सख्या आईप्रमाणे सुमित्रा आईने सुद्धा तुमचा सांभाळ केला. ऋषिकेश, विसरलात का? जेव्हा तुम्हाला जर काही जखम होते तर त्याची वेदना फक्त आपल्या सुमित्रा आईंना होतात आणि आपल्या नानांना. सुमित्रा आई आणि नाना यांचा एकदा विचार करा. त्यांच्या जीवासाठी, त्यांच्या ह्या म्हणजे आनंदाच्या दिवसासाठी तरी धावून चला. परंतु आज त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे तर ती वेळ मात्र त्या ऐश्वर्याने आणि सारंग भाऊजीने आणलेली आहे. त्यामुळे प्लीज काही करा. मी तुम्हाला समजावते की हे घर आपलं सुद्धा हक्काचं आहे. परंतु आता त्या घरावर जे संकट आलेलं आहे ना, त्यात आपला इतका खारीचा वाटा आहे की त्या घरावरचं संकट दूर करण्याचा. आपण त्या घरामध्ये अगदी हक्काने जाऊ शकतो, हक्काने राहू शकतो. त्या घरातील जे लोक आहेत तर का त्यांनी घराच्या बाहेर काढलं? जेव्हा त्या ऐश्वर्याने नाती तोडली, सर्व नात्यामध्ये गैरसमज पसरवले, तेव्हापासून मात्र आता जे काही आहे तर ते पूर्णपणे बदलले होते. पण आई तरीही तुमच्यासाठी धावून आल्यात तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. आणि जे काही देवी आईच्या देवळात जो तुमच्या शेतकऱ्यांनी अगदी पूजा ठेवली होती तेव्हासुद्धा त्या कार्यक्रमात हजर झाल्या होत्या. मग एक आईच आपल्या मुलासाठी धावून येऊ शकते. मग मुलगा जर आई आपली संकटात असेल तर का धावून जाऊ शकत नाही? याचं उत्तर मला द्या. ऋषिकेश, आपली ती जबाबदारी आहे आई आणि नानांना सुखरूप ठेवायचं. आपण त्यांची काळजी घ्यायची. या वयात त्यांना काही म्हणजे होऊन द्यायचं नाही. आपली ती जबाबदारी आहे. ऐश्वर्या कितीही नालायक वागली तर शेवटी तिच्या कर्माची आणि तिच्या पापाची शिक्षा ही शेवटी तिला मिळतेच. त्यामुळे प्लीज ऋषिकेश, माझा ऐका आणि त्या घरामध्ये परत चला. मी तुम्हाला सांगते. तेव्हा आता ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा आता इकडे सौमित्राने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मात्र आता जानकी बहिणीची भेट घ्यायची. जानकी बहिणीला याबद्दल सांगायचं. कारण आता ह्या माणसाला तर मी धमकावलेलं आहे. कारण ह्या माणसाने जे काही गैरव्यवहार सारंग बरोबर केला तर त्यात म्हणजे त्या माणसाची सुद्धा जास्त चूक आहे. कारण तो कशा वर्तवणुकीचा माणूस आहे हे मात्र आता सौमित्राने ओळखलेलं असतं. आणि त्या माणसाला सौमित्राने अगदी कोर्टामध्ये धमकावून येण्याची धमकी दिली असते आणि आता ही केस कोर्टात जाईल असं तो म्हटलेला असतो. तेव्हा आता जानकीला याबद्दल सर्व काही माहिती होते. पण तरीसुद्धा आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. जानकी आता ऋषिकेशला वचन घालते की ऋषिकेश, जर तुम्ही आई आणि नानांसाठी तिकडे धावून नाही आलात तर मग पहा, कारण एक ना एक दिवस असा येईल की त्या घरामध्ये आपल्याला हक्काने आणि मानाने शेवटी जावेच लागेल. त्यानंतर आता सौमित्राने यांना धमकावल्यामुळे ते माणूस पुन्हा येतो आणि आता सारंगला चांगलं धमकवतो. सारंगला म्हणतो की काय रे, भावाला फुटे घालतो आणि आम्हाला मारायला पाठवतो आणि आम्हाला कोर्टामध्ये
केसमध्ये खेचण्याची, पोलिसला तक्रार करण्याची धमकी देतात का? अरे कर्ज तर तू घेतलं होतं. सारंग आता पूर्णपणे घाबरलेला असतो. सारंग इतका घाबरलेला असतो की काय करू आणि काय नाही, कारण त्या गुंडांनी सारंगला इतकं परत बेदम मारलेलं असतं. तेव्हा सारंगला आता ऋषिकेशची आठवण होते, कारण ऋषिकेश दादा एक असा होता की जो एका सावलीप्रमाणे कायम आपल्या पाठीशी होता. जोपर्यंत तो आपल्या पाठीशी होता तोपर्यंत आपल्याला कोणी काही करण्याची हिंमत नव्हती. पण आज आपण त्या ऐश्वर्याचं जे काही ऐकलं तर ती खूप मोठी चूक केली, कारण तिच्या डॅडनी सुद्धा आपल्याला पैसे देण्यासाठी, मदत देण्यासाठी हात स्पष्ट नकार दिला. मग त्यामुळे आता जे काही आहे तर ते ऐश्वर्या आणि सयाजीराव यांनी खोटं वागून हे सर्व काही घडून आणलं, हे आता सारंगने पूर्णपणे ओळखून घेतलेलं असतं. ऐश्वर्याच्या मनात आपल्याविषयी थोडंसं सुद्धा प्रेम नाही, हे तर आता सारंगने पूर्णपणे ओळखलेलं असतं. जर प्रेम असतं तर ऐश्वर्या आपली इतकी घाण अवस्था आपली होऊन सुद्धा ऐश्वर्याने विचारलं सुद्धा नाही की सारंग तुम्हाला काय होतं, तुम्हाला कुठे लागले, काहीच विचारलं नाही. म्हणून सारंगला आता ऐश्वर्याची खरंही जे वागणं आहे तर ते अगदी कळतं. म्हणजे ही ऐश्वर्या आणि हा सयाजी नक्की मिळून काहीतरी असा गेम खेळतात आणि आपले जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा आपल्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा आपण त्यांचं काही एक ऐकलं नाही. याचा आता सारंगला खूप असा पश्चाताप होतो. तेव्हा आता सारंगला जेव्हा ते गुंड इकडे आणखीन त्याची मारधुलाई करत असतात, सारंग आता कसं तसं उठतो आणि परत जायला निघतो, परंतु ते गुंड पुन्हा सारंगच्या मागे लागतात. त्याच वेळेस आता ऋषिकेश अगदी रागरागाने तेथून जात असतो, कारण जानकीचा त्याला राग आलेला असतो. तर जानकी इकडे घाईने तरी सुद्धा काही ऐकत नाही आणि ती आता रणदेव्यांच्या घरामध्ये प्रवेश करते. जानकी आल्यानंतर मात्र सर्वांना आनंद झालेला असतो, परंतु इकडे आता सारंगला हा ऋषिकेश आहे तर तो गुंडांच्या तावडीतून सोडवतो. कारण आता ऋषिकेश दादा आपल्यासाठीच धावून आलेला आहे हे सारंगला समजते आणि सारंग म्हणतो की खरंच आज मात्र माझ्यासाठी धावून आला तर तो माझा अगदी भाऊच होता, कायम माझी साथ देणारी. तेव्हा आता सारंगला अगदी ऋषिकेशने त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलेलं असतं आणि यापुढे जर सारंगच्या वाटेला तुम्ही जर गेलात तर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल असे मात्र आता ऋषिकेशने त्यांना धमकावलेले असते. ते गुंड आता खूप घाबरतात आणि आता मात्र ते सारंगच्या घरावर कब्जा करायला परत येणार असतात आणि सारंगला म्हणतात की काही झालं तरी उद्याच्या उद्या मात्र तुला आता आम्ही घराच्या बाहेर काढणारच, कारण तुझे दोन्ही भाऊ आम्हाला मारण्यासाठी पाठवलेत, आता मात्र आम्ही तुला नाही सोडणार. तेव्हा आता ऋषिकेश त्यांना चांगलं धमकावतो आणि हिंमत असेल तर आशीर्वाद बंगल्यातून कोणीही बाहेर सामान फेकून द्या, आम्ही पाहतो नाही नक्की कोण काय करतं. तेव्हा आता ते गुंड म्हणतात की हो बघूयात. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी तर आलेली असते आणि जानकी ही इकडे आल्यानंतर ऐश्वर्या तिला म्हणत असते की काय कोणत्या हक्काने तू धावून आली आणि तुला जर या घराचा इतका पुळका आहे तर मग हे जे कर्ज आम्ही घेतलेलं आहे ना, हे 5 करोड रुपये कर्ज, तर ते करोडांचं रुपये आहे, तर ते कर्ज तुझ्या जे काल तुला 25 लाखाचं बक्षीस भेटलेलं आहे तर त्या बक्षिसाने सोडून दाखव, मग बघूयात की काय होते. तुला इतकाच आमच्याबद्दल पुळका आणि इतकीच माया असेल ना तर तू लगेच कर्ज फेडण्यासाठी आम्हाला ते 25 लाख रुपये देशील, हो आहे की नाही तुला कबूल. तेव्हा आता जानकीला स्वतःची कधीही किंमत नसते, कारण आपली जानकी कायम ही सत्यवादी असते. तिला आता ऐश्वर्याचं जे काही वागणं आहे ते पूर्णपणे तिने ओळखलेलं असतं, परंतु तरी सुद्धा आता ऐश्वर्याचा माज काही उतरलेला नसतो. ती जानकीला चॅलेंज देते की हिंमत असेल तर 25 लाख देऊन दाखव. जानकी म्हणते की हो आहे माझ्यात 25 लाख देण्याची हिंमत. अगं पण तू जे काही करून ठेवलं, जे नातं तोडून ठेवलं तर त्या नात्याचं काय. आणि तेव्हा मात्र आता हे नाना पुढे येतात. नाना म्हणतात की नाही जानकी, 25 लाख तू देऊ नको, ते तुझ्या कष्टाचे पैसे आहेत. हे ऐश्वर्या काय, अगं तिने कोणत्या हक्काने तुला घराच्या बाहेर काढलं होतं आणि हे घर हे काय आहे तर ते कोणत्या हक्काने हे घराचं जे काही कर्ज त्यांनी घेतलं होतं, कोणत्या सह्या होत्या, कोणते प्रॉपर्टीचे पेपर्स होते, दाखव मला. कारण हे घर तर ऑलरेडी ऋषिकेशच्या नावावर आहे, त्यामुळे जे काही अगदी हक्क असेल तो फक्त आणि फक्त ऋषिकेशला असेल. ऐश्वर्या तुला कोणताही हक्क नाही. तर ऐश्वर्याला खूप असा राग येतो. त्यानंतर मात्र आता जानकी म्हणते की नाही नाना, जे कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज फेडायचं, काही झालं तरी ते 25 लाखाचं कर्ज आहे तर मी ते अगदी सहजपणे हे आपला आशीर्वाद बंगला त्यातून सोडू शकते. माझा काही ना काही हातभार नक्की आपल्या आशीर्वाद बंगल्यासाठी लागेलच. सुमित्रा म्हणते की नाही अगं जानकी, ते तुझ्या हक्काचे
पैसे आहेत तू ते नाही देऊ शकत, कारण अगं तुझ्यावर काय वेळ आली होती तेव्हा तू आमच्याकडून सुद्धा मदत घेतली नाही आणि एकदा ओवीच्या हॉस्पिटलला पैसे लागत होते, परंतु ह्या ऐश्वर्याने पैसे सुद्धा देऊन दिले नाही आणि आज मात्र तुझ्यासमोर ही ऐश्वर्या भीक मागते. तिला लाज वाटायला हवी होती. जानकी म्हणते की आई अहो ती कोणत्या थराला जाऊन पोहोचलेली आहे तुम्हाला माहिती नाही, कारण ऐश्वर्याने आत्तापर्यंत अहंकारात खूप काही अशा गोष्टी गमावल्या आणि त्यात म्हणजे आपलं जे काही राहतं घर आणि जे काही आशीर्वाद बंगला आहे तर तो सुद्धा गमावला. तर आता नाना म्हणतात की हो जानकी तू जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण ह्या ऐश्वर्याने खूप काही पाप केलं आणि तिच्या पापाची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. या घरामध्ये राहण्याचा तिला कोणताही हक्क नाही, कारण तिला या घरामध्ये राहण्याची आपण एक संधी दिली होती, परंतु आता यापुढे नाही. नाना सुद्धा आता जेव्हा ऐश्वर्या विरोधी बोलायला सुरुवात करतात तेव्हा सारंग सुद्धा तटकनी उभा राहतो आणि ऐश्वर्या तुम्हीच मला कर्ज घेण्यासाठी सुद्धा भाग पाडले होते आणि आज तुमच्या डॅडाकडं इतके पैसे असून सुद्धा तुम्ही कर्ज देण्यासाठी नकार झाले. आणि तेवढ्यात मात्र आता नानांनी जे काही ऋषिकेशच्या हातातील कडा आहे तर त्या कड्याचे सत्य सर्वांसमोर सांगितलेले असते की जे काही मी मृत्यूपत्र तयार केले होते तर ते अगदी त्या सयाजीरावाच्या हातात जे कडं दिलेलं आहे तर त्या कड्यामध्ये सर्व काही आहे, म्हणजे या कडी आणि कुलपाची जी चावी आहे, म्हणजे या घरातील अगदी मृत्यूपत्र आहे तर ते मृत्यूपत्र मी फक्त तयार केले होते, त्याचा पुरावा तेथे आहे. घर फक्त ऋषिकेशच्या नावावर आहे आणि आपली कंपनी सुद्धा. त्यामुळे आता सारंगला हे कर्ज का कोणी दिलं आणि कोणत्या बेचवर दिलं यावर जरी सारंगच्या सह्या असल्या तरी कायद्याने मात्र हे घर सारंगचं नाही होऊ शकत. म्हणून आता नानांनी सौमित्राला एक खूप मोठा असा क्ल्यू दिलेला असतो आणि त्यानुसार आता जानकी सुद्धा सौमित्र भाऊजींना म्हणत असते की हो सौमित्र भाऊजी हाच आपल्यासाठी एक खूप मोठा असा पर्याय आहे, पण किती काही झालं तरी या घरासाठी जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज मी स्वतःच्या हिमतीवर सर्व काही मिटवणार, तुम्ही काही काळजी करू नका. जरीही तो माणूस अगदी गैरवर्तुकाने आपल्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असेल पण त्याचे घेतलेले पैसे तर आपल्याला देवावेच लागतील. त्यामुळे आता जानकीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपल्या आशीर्वाद बंगला आणि ही जानकी एंटरप्राइज कंपनी वाचवायची आणि आता मात्र सुमित्राने सर्व काही हक्क हे जानकीला दिलेले असतात. जानकी तुला काय करायचं आहे ते तू करू शकते, कारण आता यापुढे मी तुला नाही अडवू शकत. ऐश्वर्याने एकतर आमचे चांगलेच गैरसमज दूर केलेले आहेत आणि जानकी तुझ्याबद्दल खरंच खूप असे गैरसमज तिने वाढवले, त्यामुळे आता तिच्या चुकीला माफी नाही. आतापर्यंत तिने खूप काही अगदी पाप केले, चीटिंग करून सुद्धा ही स्पर्धा तुला हारण्यासाठी भाग पाडले, परंतु नाही जानकी तू तिच्यापुढे कधी हारू शकत नाही. तेव्हा आता नानांनी एक खूप मोठा असा क्ल्यू मात्र जानकीला दिलेला असतो आणि त्या क्ल्यूच्या आधारे सौमित्र आणि जानकी लढून हे आपलं घर वाचवणार असते. त्या अगोदर पत्र ऋषिकेश मात्र घरी येणार असतो आणि ऋषिकेश सुद्धा आता सर्वांना समजावून मात्र सर्वजण ऋषिकेशची माफी मागतात. अगदी मोठा जो भाऊ आहे त्याचा मान ऋषिकेशला भेटतो. सारंग सुद्धा आता चक्क खाली मान घालून ऋषिकेशच्या पाया पडून माफी मागतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं आणि जानकी ऋषिकेश या घराला वाचवण्यासाठी परत या घराचे कसे गृहप्रवेश करतात आणि या घराला आपल्या आशीर्वाद बंगल्याला कसं वाचवतात हे पाहणे आता खूपच असं रंजक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.